जय हिंद मित्रांनो, तर जिल्हा न्यायालय भरतीबाबत अतिशय महत्त्वाचे अपडेट जे आहेत या ठिकाणी समोर आलेले आहे। मित्रांनो, या पदांसाठी एकूण किती अर्ज गेलेले होते ह्याची खूप मोठी अपडेट समोर आलेली आहे। याच्यावर मित्रांनो कट ऑफ काढण्यासाठी खूप एक सोपी पद्धत जी आहे ती होऊन जाणार आहे। तत्पूर्वी मित्रांनो, जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि सोबतच मित्रांनो डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या एक व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे, तुम्ही नक्की व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करून घ्या। तर मित्रांनो, चला आपण व्हिडिओकडे वळूया। तर या ठिकाणी मित्रांनो दोन पदे होती, पिऊन आणि त्या ठिकाणी क्लर्क। तर मित्रांनो, यासाठी जे आहे ते 2 तारखेला रिस्पॉन्स शीट जी आहे ती आलेली होती आणि मित्रांनो येत्या 3-4 दिवसात जे आहे ते फायनल रिस्पॉन्स शीट येण्याची खूप दाट शक्यता आहे। तत्पूर्वी मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो की पिऊन हमाल या पदासाठी जे आहे एकूण जवळजवळ 2,07,178 एवढे अर्ज गेले होते। होय मित्रांनो, एकदम रेकॉर्ड ब्रेकिंग आहे। यापूर्वी कधीही एवढे अर्ज जे आहेत ते या पदासाठी गेलेले नव्हते। सोबतच क्लर्कसाठी जे आहे ते आहेत 96,939 एवढे अर्ज गेलेले होते। मित्रांनो, हे एक्सपेक्टेडच होतं, कारण याच्यासाठी ग्रॅज्युएशनचं आहे, याच्यासाठी कमीच जाणार होते। परंतु हे जे 2 लाख आहे हे रेकॉर्ड ब्रेकिंग आहे मित्रांनो। आतापर्यंत कोणत्याच क्लर्क किंवा त्या ठिकाणी पिऊन हमाल भरतीसाठी एवढे अर्ज जे आहेत ते गेलेले नव्हते। त्यामुळे मित्रांनो आता कट ऑफ बद्दल बोलूया। तर जर तुम्ही मागचा जर नागपूरचा रिझल्ट उघडून बघितला, त्या ठिकाणी जिल्हा न्यायालय भरतीचा नागपूर हायकोर्टाचा, तर त्या ठिकाणी तुम्हाला दिसेल की ज्यांना 15 मार्क होते त्यांना पण स्क्रीनिंग टेस्टसाठी बोलवण्यात आलेलं होतं। होय मित्रांनो, म्हणजे जे तुम्हाला त्या ठिकाणी जी तुमची सेकंड स्टेज आहे त्यासाठी बोलवण्यात आलेलं होतं, ज्यांना 15 मार्क होते अगदी त्यांना सुद्धा। त्याच्यामुळे तुम्ही समजू शकता की मिनिमम जे आहे ते तुम्हाला 50% कंपल्सरी होते आणि त्याच्यानंतर 50% नंतर जे पण तुमचे राहतील ते तुमच्या कट ऑफनुसार। पण मित्रांनो, त्या ठिकाणी त्यांच्या जागा ज्या आहेत ते माझ्या मते 38 ते 48च्या दरम्यान काहीतरी होत्या आणि त्यामुळे त्या ठिकाणी अर्ज जे आहे ते खूप कमी गेले होते। तर मित्रांनो, या ठिकाणी बॉम्बे हायकोर्टामध्ये जे आहे ते खूप जास्त जागा असल्या कारणाने या ठिकाणी अर्ज पण खूप जास्त गेलेले आहेत। त्या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, तब्बल 2,07,178 अर्ज गेलेले आहेत। त्याच्यामुळे कट ऑफची स्पर्धा जी आहे ती अतिशय अटीतटीचीच नाही। तर मित्रांनो, त्या ठिकाणी तुमचा कट ऑफ कसा लागणार? तर मित्रांनो, कट ऑफचा नियम आहे तो आहे 1:7, म्हणजे एका जागेसाठी 7 उमेदवार। आता एकूण कॅटेगरीच्या जागांबद्दल विचार करायचा झाला मित्रांनो, तर टोटल 105 जागा होत्या त्यांच्या, आपण असं धरूया। आणि त्या ठिकाणी समजा एका जागेसाठी 7, तर या ठिकाणी विचार केला तर टोटल उमेदवार होता 735। पण मित्रांनो, आता समजा यामध्ये बोलायचं झालं की 734 उमेदवारांना ना काहीतरी समजा 19 पर्यंत मार्क आहेत मित्रांनो। त्या ठिकाणी 734 उमेदवारांना 19 मार्क आहेत, पण 735, 736, 37, 38 ते 740 पर्यंतच्या उमेदवारांना जे आहे ते 18 मार्क घेण्यात आहेत। तर त्यांना संधी देण्यात येईल का? तर होय मित्रांनो, इक्वल मार्क असतील आणि तुम्ही त्या कट ऑफ रेषेच्या बाहेर जरी असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला जे आहे ती संधी देण्यात येईल, असं स्पष्ट त्या ठिकाणी जाहिरातीत नमूद केलेलं आहे। त्याच्यानंतर तुमची स्क्रीनिंग टेस्ट झाल्यानंतर म्हणजे स्टेज 2 झाल्यानंतर तुम्हाला मुलाखतीसाठी जो आहे तुमचा 1:3, म्हणजे एका जागेसाठी 3 उमेदवार जे आहेत ते या ठिकाणी बोलवण्यात येतील। तर मित्रांनो, असा हा व्हिडिओ होता। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, आपल्या जास्तीत जास्त मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा। चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।